नमस्कार, मी समित कोटेन तुमचं स्वागत करतोय फ्री टॉक्स कनेक्ट. आपली सिरीज चालू आहे वेकअप टू रियालिटी. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये असे एक व्यक्तिमत्व आहे ज्याने ठाण्याच्या राजकारणात आणि शिवसेना आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आक्रमक प्रवक्ते, ठाणे शहराचा बुलंद आवाज आणि पक्षप्रमुखांचे निष्ठावंत शिलेदार श्री अनिश गाडवे साहेब. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. राजकीय संघर्षात काळात ठामपणे उभे राहणारे आणि विरोधकांना आपल्या शैलीत चोख प्रत्युत्तर देणारे आणि जे आज आपल्याशी संवाद साधणार आहात. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. आपण एवढा वेळात वेळ काढून आलात. धन्यवाद. थँक्यू सर. सर, तुम्ही राजकारणाची निवड केली आणि त्यातही शिवसेनाच का? तुमच्या आयुष्यातील तो पहिला शिवसैनिक होण्याचा क्षण आठवते का? अगदी 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 सुंदर प्रश्न विचारलात. शिवसेनाच का आणि शिवसैनिक पहिल्यांदा कधी झालो? जसा जन्म घेतला आईच्या उदरातून, ती आई आणि नंतरची आई जर तुम्ही मला विचाराल तर ती माझी 4 अक्षराची शिवसेना. कारण शिवसेना म्हटलं तर कुठेही मला पक्ष दिसत नाही. खरं सांगतो तुम्हाला. शिवसेना म्हटलं तर मला दिसतो तो एक कुटुंब आणि ह्या कुटुंबाचा मी भाग आहे. महाराष्ट्रभर तुम्ही पहा, शिवसैनिक जे आहेत ना, ते का विकले जात नाहीत? जे व्यापारी मंडळी आहेत ती इकडे तिकडे जातात, पण शिवसैनिक विकला जात नाही. कारण शिवसैनिक हा शिवसेनेला कधी व्यापाराच्या दृष्टीने पाहत नाही. तो एका कुटुंबातल्या व्यक्तीच्या प्रमाणे पाहतो आणि कुटुंबातली व्यक्ती कधी कुटुंबाला, घराला विकत नाही. काडी लावून घराला जात नाही कधी. शिवसैनिकाचं जे कार्ड होतं, मी आज आणलं नाही माझ्यासोबत, मला माहित नव्हतं हे सगळं घडणार आहे. 2007 साली मी पहिल्यांदा मतदान केलेलं आहे. मी काही जास्त, माझा चेहरा दाढीवाला जरी असला तरी वयाने काही फार मोठा नाहीये. 2007चं माझं पहिलं मतदान आहे आणि 2007चं माझ्याकडे शिवसेनेचं 12 रुपये वर्गणी भरून काढलेलं ते कार्ड आहे, ज्याच्यात माझा मिसरूट पण नव्हता फुटला, तो फोटो होता. पण जशी शिवसेना कळाली तसं पहिल्यांदा जाऊन शिवसेनेच्या शाखेमध्ये गेलो आणि शाखेतून ते कार्ड काढलं. 12 रुपये देऊन ते कार्ड ज्यावेळेस लॅमिनेट झालं, असं यायचं, असं असं खिशातनं थोडं अर्ध बाहेर राहील असं ते कार्ड ठेवायचं. धनुष्य दिसायचं त्यावरचा, बाळासाहेबांचा फोटो दिसायचा आणि ते नाव शिवसेना सदस्य, जणू काही आमदार खासदार झाल्यासारखं वाटायचं ते कार्ड जरी पाहिलं तरी. अशी ती शिवसेनेची क्रेज. शिवसेना म्हणजे बाबा बाबा बाबा, तो भारावलेला पक्ष, बाळासाहेबांचे विचार. आता बाळासाहेबांपर्यंत कुठे आपण पोहोचणार होतो? 2007चा तो काळ समजा माझा असेल, माझा जन्म 88-89चा. त्या काळात लहानपण गेलं बाळासाहेबांच्या त्या काळामध्ये, पण ज्यावेळेस कळायला लागलं राजकारण, तो मूळतः काळ होता 2003-04चा, ज्यावेळेस 10वी ओलांडली. त्यावेळेस राणे ज्यावेळेस फुटत होते, राज ठाकरे बाहेर पडत होते, तो काळ फार जवळून पाहिलाय. मग ते सामना वाचणं, सामना हातात ठेवायचा, सामना घेऊन असं बसमधून मिरवायचा, तो काळ फार जवळ. सामना म्हटलं तर असं वाटायचं की बाबा शिवसेनेचे आपण कोणीतरी आहोत, शिवसेनेचे शिवसैनिक आहोत. तो सगळा काळ आहे. शिवसेना हे माझ्यासाठी म्हणजे हाच पक्ष का, जर तुम्ही मला विचाराल ना, शिवसेनेशिवाय कधी राजकारणच कळलं नाही. आहे कुठल्या पक्षात मला हेही माहित नव्हतं त्यावेळेस. शिवसेना हा राजकीय पक्ष आहे, याचे नगरसेवक असतात, याचे खासदार असतात, याचे आमदार असतात, हेही माहित नाही मला. फक्त बातम्या पाहायचो किंवा वृत्तपत्र. मी मटा वाचायचो, त्यावेळेस नवा काळ वाचायचो. मटा आणि नवा काळ. मला पेपर वाचनाची प्रचंड आवड आहे, प्रचंड. म्हणजे तुम्ही म्हणाल हा शब्द भांडार हा सगळा कुठून येतो, तर हा माझ्या वाचनातून आलेला आहे. त्यावेळेस ज्यावेळेस वाचायचो, शिवसेना म्हणजे एक सामाजिक संघटना वाटायची आणि त्यातून इथेच बाळासाहेब आणि बाळासाहेबांचं हे 4 अक्षरी पिल्लू, मी शिवसेनेला बाळासाहेबांचं पिल्लूच म्हणतो आणि त्या पिलाचे आम्ही भाग, म्हणून शिवसेना. असा तो माझा प्रवास आहे. छान सर. ठाण्यासारख्या राजकीय दृष्ट्यातून हाय व्होल्टेज शहरात काम करताना खूप मानसिक धडपड पण येत असेल तुम्हाला. तुम्ही स्वतःला शांत कसं ठेवता? खरं तर मी शांत अजिबात ठेवत नाही. मी स्वतःला सळसळतं ठेवतो. आता आमचं दुर्भाग्य की आमचं सौभाग्य आम्ही ठाण्याचे, आम्हाला माहित नाही. पण मी माझं सौभाग्य मानतो की बाळासाहेबांचं विशेष प्रेम असलेली ही ठाणे नगरी आहे. वंदनीय दिघे साहेबांची ही ठाणे नगरी आहे. यांनी शिवसेना म्हणजे सतीश प्रधान साहेब असतील, वसंत मराठे साहेब असतील, अगदी रघुनाथ मोरे साहेब असतील, मोदा जोशींपासूनचा हा सगळा जो ठाण्याचा हा जो, म्हणजे अगदी भाजपाची उदाहरणे घ्यायची तर रामभाऊ माळगी असतील, राम कापसे असतील, ही सगळी म्हणजे जुनी जुनी मंडळी. यांनी त्या काळात इथून म्हणजे अगदी कम्युनिस्टांपासून असेल, काँग्रेसलाही बाहेर काढण्यापासून असेल, तो काळ सगळा वेगळा होता. त्यांनी हे सगळं घडवलं, इथपर्यंत या ठाण्याला आणून ठेवलं. आणि शेवटचे शिवसेनेचे आपले
त्याच्यानंतर रघुनाथ मोरे साहेबांचाही काही काळ गेला बरोबर. दिघे साहेबांच्या नंतर, ज्यावेळेस दिघे साहेबांचं निधन झालं. पण त्यांच्या ह्या ठाण्यामध्ये काम करायची एक संधी जर मला मिळते, पण आता पुन्हा तेच, असा काळ, असा संघर्षाचा काळ पाहायची वेळ आमच्यावर येईल हे माहित नव्हतं. पण कुठेतरी परमेश्वराच्या मनात असेल ना, की ह्या बरोबर. संघर्षाच्या काळात कुठेतरी ज्यावेळेस तुम्ही शिवसेनेला, ह्या 4 अक्षरांना, बाळासाहेबांच्या ह्या शिवसेनेला गरज असताना तुम्ही ठाण्यामध्ये आहात, तुम्ही ठाण्याचे नागरिक आहात, तुम्ही ठाणेकर आहात आणि तुम्ही शिवसेनेसाठी उभे राहणार नाहीत, अशा परिस्थितीत उभे राहणार नाहीत. मग आजवर जे शिवसेना शिवसेना मिरवलं, ते कशासाठी मिरवलं? फक्त नाव वापरून घ्यायला शिवसेना? जर या धमन्यांमध्ये तुमच्या जर दमच नसेल ना, या धमन्यांमध्ये तुमच्या आग नसेल ना, तर शिवसेना हे शिवसैनिक हे नाव पण लावू नये माणसाने. धमन्यांमध्ये जर आग नाही, मला भीती वाटते, मला पोलीस काय करतील, मला हा माणूस काय करेल, मला तो माणूस काय करेल, मला मारतील का, मला कापून फेकतील का, हे जर तुमच्या मनात आलं ना, सोडा. नावापुढे शिवसैनिक लावू नका, कुठल्याही इतर पक्षांचे टोळ्यांची नावं लावून फिरा, ते योग्य राहील. मी हा अमुक पक्षाचा, मी हा तमुक पक्षाचा, ती नावं फिरा, पण शिवसैनिक लावायचं. घाबरणारा शिवसैनिक असेल ना, तर मग ते शिवसैनिक या पदाला तुम्ही कमी करून टाकला, असं आहे माझ्यामध्ये. त्यामुळे ठाण्यात राहू किंवा महाराष्ट्रात कुठेही राहू, मी जिथे असणार तिथे खमक्या छातीने राहणार, फक्त एवढंच मात्र तुम्हाला सांग. धन्यवाद सर. तुमच्या मते आयुष्यात यश म्हणजे नक्की काय? सत्तेत असणं की लोकांच्या मनात असणं? यश, खर तर यशाची व्याख्या आजच्या काळाप्रमाणे जर तुम्ही पाहाल तर एखादी फॉर्च्युनर असणं, एखादी एंड्युअर गाडी घराच्या बाहेर उभी असणं, एक आलिशान बंगला असणं, त्या बंगल्यामध्ये नोकर चाकर असणं, राजकारणातलं यश सांगतोय मी तुम्हाला. त्यानंतर तुमच्याकडे बँक बॅलन्स गडगंज असणं, बँकेत कोण ठेवतोय म्हणा राजकारणामध्ये. पण ही जर यशाची व्याख्या असेल ना, तर मला वाटत नाही अशा यशापर्यंत मी या आयुष्यात तरी पोहोचेल. कारण जो मार्ग आम्ही निवडलाय ना, आमचा मार्ग हा कठीण मार्ग आहे. म्हणजे ज्या मार्गावरून मी चाललोय तो मार्ग यशाकडे जाणारा नाहीच आहे. बरोबर. तो मार्ग मला विध्वंसाकडे घेऊन जाईल सध्या, कारण मी संघर्षाचा मार्ग निवडलाय. विध्वंस मी या अर्थाने बोलतोय, उलट अर्थाने घेऊ नका. विध्वंस म्हणजे स्वतःचा, स्वतःच्या परिवाराचा, स्वतःच्या स्वप्नांचा विध्वंस करून घेणार आहोत. कारण हे जे महाराष्ट्रात घडतंय याच्या विरोधात जाण्याची ताकद आजच्या काळात ठेवणं हा सुद्धा स्वतःचा विध्वंस आहे. पण नाही, संघर्षाचा. बाळासाहेबांची शिवसेना ही संघर्षाची शिवसेना आहे. शिवसेना ही कायम संघर्षात राहिली आहे, फुलली आहे. शिवसेना कधी अशा एसी ऑफिसेसमध्ये शिवसेना कधीच फुललेली नाही. ती रस्त्यावर वाढलेली, रस्त्यावर रुजलेली संघटना आहे. मग माझं जे यश आहे ना, ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत, अगदी गावाखेडोपाड्यापर्यंत, शिवसैनिकांपर्यंत मी कसा पोहोचेल, माझे विचार कसे पोहोचतील, वैयक्तिक मी कसा पोहोचेल, तिथे शिवसेना मजबूत कशी होईल, हा विचार पोहोचवणं हे माझ्यासाठी यश आहे. आणि ह्या यशाची सध्या तरी या राजकारणामध्ये काही किंमत नाहीये, कारण याला कोणी जुमानत नाही. तुमच्याकडे किती पैसा आहे, तुम्ही किती लोकांना पैसा वाटू शकता, तुम्ही मागे किती 100 पोरं फिरवू शकता, कशा प्रकारे गाड्यांचे ताफे काढू शकता, याला यश मानलं जातं. माझ्यासाठी नीतिमत्ता, सत्तेपेक्षा नीतिमत्ता हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मी लहानपणी ज्या शाळांमध्ये शिकलो, आम्ही फार गरीब, अजूनही आम्ही गरीब, पण आमच्या शाळांनी आमच्यावर एक उपकार केला. आम्हाला मूल्य शिक्षण शिकवली. मूल्य शिक्षण म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे त्या धर्मनिरपेक्षतेपासून सर्व धर्म समभाव, तुम्ही त्याच्यामध्ये वेळेची बंधनं पाळणं, हे सगळं शाळेत शिकलो आपण. त्याच्यामध्ये एक गोष्ट होती, नैतिकता, नीतिमत्ता. आपल्या ज्यांनी तुम्हाला आयुष्यात जर कधी मोठं केले, आपल्या गुरुजनांना, आपल्या आई वडिलांना, त्याच्यात तेवढंच होतं. त्यांनी राजकीय नाही शिकवलं, पण त्या गोष्टींना तुम्ही राजकीयमध्ये घेऊ शकता. त्यांना कधीही त्यांच्या बाबतीत धोका करू नका. ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत घडवलं त्यांच्या बाबतीत धोका करू नका. आज आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना ह्या गोष्टी कळतात, भल्या मोठ्यांना ह्या का नाही कळाल्या मला माहित नाही. पण नीतिमत्ता आम्ही आजही पाळतो. ज्यांच्याविषयी नीतिमत्ता पाळली ते वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आज आम्ही राजकीय क्षेत्रात आहोत. त्यांच्या विचारांना कधी तिलांजली देणार नाही, हेच आमच्यासाठी यश आहे. आणि ही गोष्ट आम्ही छाती ठोकपणे करू. आजही तुम्ही मला बघाल शिवसेना ह्या 4 अक्षरांसोबत. जन्मतः मी तुम्हाला मगाशी म्हणालो, ज्यावेळेस शेवट असेल आयुष्याचा, तोही शिवसेना ह्या 4 अक्षरांसोबतच असेल. माझ्या नावापुढे, अनिश गाढवे या नावापुढे कुठलंही विरोध कधी तुम्हाला चिटकलेलं दिसणार नाही. इतर पक्षांची ती फडकी, ती नावं, ती पद कधीही चिटकली. शिवसैनिक हे पद घेऊन आयुष्यभर राहील. आयुष्य त्याच्यातच माझं संपलेलं असेल, त्या भगव्या झेंड्यासोबत. एवढं मात्र तुम्हाला निश्चितपणे सांगतो, हेच यश आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं मी.
खूप छान वाटलं सर. माझा एक असा प्रश्न होता, की तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न झाला की नाही कधी? तुम्हाला ऑफर आली? मी टाळेल ह्या प्रश्नाला तुमच्या. का माहितीये का? ना हो म्हणून स्वतःचं महत्व वाढवायचंय, ना नाही म्हणून स्वतःचं महत्व कमी करायचंय. मी दोन्हीही प्रश्नांमध्ये जाणार नाही. का माहितीये का? आजच्या घडीला सर्वसामान्य शिवसैनिकाला सुद्धा सोडलं गेलेलं नाहीये. अगदी गटप्रमुखाच्या खालच्यांना पण, पन्नाप्रमुखांना पण सोडलं गेलेलं नाही. तर तुम्हाला वाटतं का असं? पण तरी पण मी ह्या प्रश्नाला टाळेल. यासाठी टाळेल ना, कारण ह्या प्रश्नाला महत्व जर दिलं ना, तर महाराष्ट्रभरामध्ये कित्येक शिवसैनिक असे आहेत, ज्यांनाही अजूनही या सगळ्या गोष्टींची भीती वाटते, की असं काही घडलं आमच्या बाबतीत तर काय करायला पाहिजे? अशा काही गोष्टी आमच्या बाबतीतही घडू शकतात का? तर मी एवढंच सांगेन, तुमच्या माध्यमातून सांगेल, हे सगळे प्रसंग माझ्या बाबतीत झाले असतील ना, तरी सुद्धा त्याला ठामपणे सामोरा गेलेलो आहे आणि नसतील झाले ना, तर माझ्यापर्यंत पोहोचायची आजपर्यंत कोणाची हिंमत नाही झाली. हे सुद्धा तुम्हाला सांगेन. दोन्ही बाजूंनी सांगितलं असं समजा तुमच्या या प्रश्नाला मी टाळलं. मग आजचा जो तरुण आहे सर, शिवसेना पक्षांमध्ये म्हणजे शिवसेना पक्षामध्ये ना जास्त तर तरुणच मंडळी आहेत अगदी, अगदी. आणि ते राजकारणाकडे बघताना ते घाबरतात. तर त्यांना तुम्ही काय अनुभवातून असं सांगू शकाल, की बघा ना, तुमच्या प्रश्नामध्ये खरं तर हा खूप सुंदर प्रश्न आहे. तुमच्या प्रश्नामध्येच तुम्ही मला सांगितलं ते घाबरतात. कुठपर्यंत नेऊन ठेवलं आपण हे राजकारण? तरुण मंडळींना राजकारण घाबरणं म्हणण्यापेक्षा ना तरुणांना हे नकोसं वाटतं. याच्यामध्ये त्यांना काही चांगल्या गोष्टी दिसत नाहीत, कारण तशी उदाहरणं आपण त्यांच्यासमोर ठेवली नाहीत. आज तरुणांसमोर तशी जर उदाहरणं आपण ठेवली, चांगली माणसं राजकारणातून तयार झाली, म्हणजे आम्ही तो अटलजींचाही काळ आपण आजही त्यांची भाषणं पाहतो. हो, आपण आज लालू प्रसादांची भाषणं पाहतो. अगदी रामदास आठवले साहेबांची भाषणं पाहतो. प्रमोद महाजनांची भाषणं पाहतो. अगदी सुषमा स्वराजांची. ह्या माणसांची ती जी टीम होती ना, त्या टीमची एक खासियत होती. ते राजकारण काही असेना, पण ते कधीही खुनशी राजकारण करत नव्हते. विशेषतः खुनशी राजकारणाची सुरुवात ही 2010च्या नंतर या महाराष्ट्राने सुरुवात पाहिलेली आहे. विशेषतः 10 नंतर. आज ह्या तरुणांना तुमच्यामध्ये चांगली उदाहरणं आजच्या काळात एका तरुणाला विचारायचं, कुणाचं नाव घेतील? आजच्या काळातले आदर्श म्हणून कुणाचंही नाव घेऊ शकत नाही. मी छाती ठोक सांगतो. अगदी इकडची असो किंवा तिकडची असो, कुणाचंही नाव घेऊच शकत नाही. तुम्हाला आजही राजकारणातले आदर्श पाहिजे असतील तर ते नावं जुन्या नावांमध्येच जातील. हे आहे राजकारणाचा स्तर. त्यामुळे तरुणांनी राजकारणाला घाबरणं म्हणण्यापेक्षा राजकारणापासून पळ काढणं हे मला योग्य वाटतं आणि तरुण जर राजकारणापासून पळ काढत असतील तर हे आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. आज तुमच्या कायद्यांना ठरवणारी माणसं ही राजकारणी आहेत. आज तुमचे रोजगार ठरवणारी ही माणसं राजकारणी आहेत. तुम्ही किती तास काम केलं पाहिजे, तुम्हाला किती पगार मिळाला पाहिजे, तुम्हाला नोकरी असेल की नाही, हे सगळ्या गोष्टी ज्या राजकारण्यांच्या हातात आहेत. तुम्ही एवढे मोठे शिकून जरी मोठे झालात, कुठल्याही मोठ्या पदांवर गेला, अगदी IAS IPS झाला तरी तुम्हाला या राजकारण्यांच्या नगरसेवकांच्या मुलांना सुद्धा सॅल्यूट ठोकावा लागतो. ही परिस्थिती जर बदलायची असेल ना, तर तरुणांनो सगळ्यात प्रथम हे राजकारणाला घाबरू नका. तुमच्या ह्या प्रश्नाचं मी चांगल्या प्रकारे उत्तर देतोय, कारण हो. आणि हे बोलणं जाणं गरजेचं आहे. राजकारणाला घाबरू नका. तुम्ही छाती ठोक बाहेर या. जर आज तुम्ही बाहेर येणं बंद केलं तरुणांनो, तर मात्र ह्या राजकारणाचं काही खरं नाही. असंही 90% माणसं घुसलेली आहेत, 10% आमच्यासारखी आहेत. जर तुमचाही सहभाग, तुम्हीही घाबरू लागलात, आमच्या पाठीशी तुमच्यांचा सपोर्ट नाही आला, तर मात्र मग आमच्या डेड बॉडीज 80-80, 100-100 फूट खोल गाडतील. आमच्या परिवारांना आमची ओत ऐकायला येणार नाही. त्यामुळे तुमचा सपोर्ट तरी कमीत कमी या राजकारणात असावा, एवढंच मी सांगेल. सर, ठाणे हा कसं उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचा बालेकिल्ला मानला जातो. तर इकडे काम करताना म्हणजे ॲज अ ठाकरे गटाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून तुम्ही काम करताना तुम्हाला कोणत्या संघर्षाला समोर जावं लागतं? खरं तर हा प्रश्न म्हणजे आता ह्याला कुठल्या अर्थाने बघू मला कळत नाही, पण शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ठाणे हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. हो. अगदी पहिली सत्ता ज्या ठाण्याने शिवसेनेला दिली, ते बाळासाहेबांचं आवडतं ठाणं आजही मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस शिवसेनेचे खासदार ज्यावेळेस आमचे पडले, 5.5 लाखांचं मतदान त्यांना झालेलं आहे. आमच्या मित्रपक्षांचं मतदान तेवढं मजबूत राहिलं नाही. शिवसेना एकट्याच्या जीवावर तेवढी जाऊ शकली नाही, कारण भाजपाचं आणि शिवसेनेचं युतीतलं इथे कायम खासदारकी असायची. भाजपाचं 3-3.5 लाखांचं मतदान या ठाण्यामध्ये आहे.
शिवसेनेचं एक 5-5.5 लाखांचं मतदान आहे. 5-5.5 लाखांचं शिवसेनेचं पूर्ण मतदान शिवसेनेला मिळालं. हो. पण भाजपाची पोकळी इतर पक्षांना भरून काढता आली नाही. आणि त्यासोबत जवळपास 2 लाखांचं बोगस मतदान या ठाण्याने पाहिलेलं आहे. माझ्या स्वतःच्या पत्नीचं बोगस मतदान झालं. मी तिथे काहीच करू शकलो नाही. हतबल झालो मी. माझी स्वतःची पत्नी कोपरी पाचपाखाडीची मतदार आहे. तिचं बोगस मतदान लोकसभेला मी पाहिलेलं आहे. ठाण्यात कशा प्रकारे सत्ता मिळवली गेली हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे हा बालेकिल्ला कोणी म्हणू नये. हा बालेकिल्ला शिवसेना ह्या 4 अक्षरांचा आहे. इतरांच्या बाबतीत सध्या भाजपाच्या मदतीने जे काही यश संपादन केले ते विशिष्ट काळापुरती ती सूज आहे. ती सूज ओसरणार. जोपर्यंत भाजपाच्या केंद्रातल्या सत्तांचा हात डोक्यावर आहे तोपर्यंत ही सूज राहणार. ही एक वास्तुस्थिती आहे. हिला नाकारता येत नाही. पण त्यानंतर काय? 5.5 लाखांचा मतदार आजही महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 4,57,000 शिवसेनेला मतदान आहे. आजही महापालिकेमध्ये बघायला गेलं तर आमचे उमेदवार नेण्यापासून आमची माणसं फोडण्यापर्यंत अगदी प्रशासनाला हाताशी धरून त्यांचे फॉर्म बाद करेपर्यंत ह्या सगळ्या वस्तुस्थिती मी पाहिलेल्या आहेत. लक्षात घ्या, अशा परिस्थितीमध्ये शिवसैनिकाच्या मनामध्ये तो जोश पेटवून आजही ठाण्यामध्ये 4,57,000 जर आम्ही मतदान घेत असू तर अशा विरोधी परिस्थितीमध्ये मग हा बालेकिल्ला कोणाचा म्हणायला लागेल? हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा कुठल्याही नेत्याचा कधी बालेकिल्ला होऊ शकत नाही. वंदनीय बाळासाहेबांचा आणि त्यानंतर धर्मवीर दिघे साहेबांचाच बालेकिल्ला आणि शिवसैनिकांचा बालेकिल्ला आहे. आमचा बालेकिल्ला आहे हा. सर, हे नगरसेवक इलेक्शन मध्ये आपली एकच सीट आली ठाण्यामध्ये, शहाजी कुसले सरांची. तर त्याबद्दल तुमचं काय विचार आहे? म्हणजे ठाणेकरांनी तुम्हाला किती प्रतिसाद दिला? मी पुन्हा सांगतो, आज शिवसेना भारतीय जनता पक्षापेक्षा सुद्धा तिची मतदान जास्त आहे. आमचं मतदान जास्त आहे. 4,57,000च्या आसपास. जर तुम्ही अ ब कडाची बेरीज कराल तर 4,57,000च्या आसपास शिवसेनेचं मतदान आहे. भारतीय जनता पक्षाला 4,26,000चं मतदान आहे. ठाणेकरांनी नाकारलं असं होत नाही. आमच्या कित्येक जागा, आता तुम्हाला 3 नंबर प्रभागाची सांगतो. 3 नंबर प्रभागामध्ये आमचा उमेदवार 250-300 मतांनी पडतो. इथे वैतीवाडीमध्ये तिथे आमचा उमेदवार 250 मतांनी पडतो. इथे आमच्या तरेवहिनी या जवळपास 100-150 मतांनी पडतात. असे आमचे अनेक उमेदवार हे अगदी जवळ येऊन पडलेत. पण तुम्हाला एक लक्षात घ्यायला हवं, आमचे उमेदवार, खरं ही फॅक्ट आहे आणि ह्या गोष्टी लोकांनी पाहाव्यात. ही फॅक्ट आहे. आमचे उमेदवार ह्या बाबतीत फाटक्या खिशाचे. आम्ही अर्ध्या दिवसाचा वडापाव सुद्धा वाटू नाही शकलो. ठाणेकरांना जर तुम्ही ऐकताय ना तर आम्ही अर्ध्या दिवसाचा वडापाव सुद्धा वाटू नाही शकलो. माझ्या कित्येक उमेदवारांना पॅम्पलेट छापायला पैसे उधार उसनेवारी आणावे लागले. पॅम्पलेट छापायला माझे कित्येक उमेदवार घरोघरी पॅम्पलेट देत नव्हते. फक्त सांगत होते माझ्याकडे पॅम्पलेट नाही, मीच तुमचा उमेदवार आहे आणि मी जे बोलतोय हेच माझं पॅम्पलेट आहे. अशा प्रकारे माझ्या उमेदवारांनी प्रचार केलाय. माझा तो दिनेश जाबर नावाचा एक आदिवासी उमेदवार, त्याचा फॉर्म कशा प्रकारे बाद केला गेला माझ्या चेहऱ्यासमोर अजूनही ती रात्र जात नाही. अधिकाऱ्यांचं नाव आता घेणार नाही, आता गेले ते दिवस जाऊ द्या. पण एक लक्षात ठेवायचं, ज्या दिवशी ही सत्तेची मुकुट उतरतील त्या दिवशी वारं सुद्धा फिरलेलं असेल. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा माझं म्हणणं आहे, हे वारं फिरल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यावी लागतील. प्रशासन तुम्हाला प्रश्न विचारेल आणि त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं नाही दिली तर मग काय करणार तुम्ही? प्रशासनाने कधीही कोणाचीही बाजू घेऊ नये. प्रशासनाने प्रशासनासारखं वागायचं होतं. आज माझा तो जाबर जर उभा राहिला असता तर तो 100% नगरसेवक असता. माझे कित्येक उमेदवार असे झाले. आज माझा जो एक आलाय ना, तुम्ही लक्षात घ्या, वाघ आहे वाघ. ज्याने अशा प्रभागातून तो निवडून आलाय ज्या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्र्यांचं मतदान पडतं. त्यांचं मतदान ज्या प्रभागात नाही तिथून माझा उमेदवार जर निवडून येतो ना, नियती काहीतरी वेगळा संकेत देते. तुम्हाला कळतं? नियतीचा हा संकेत आहे. तुम्ही तो सिकंदर सारा दुनिया जिंकला पण तो स्वतःच्या देशात जाऊन हरला होता. बघायला गेलं तर तो स्वतःच्या कुरघुड्यांमध्ये तिकडच्या हरला होता. असं आहे. तर ते आहे, नियतीचे संकेत आहेत. ते नियती भरपूर काही सांगते. मग शिवसेनेची ताकद नेहमी तरुणच राहिले होते सर. आजच्या सोशल मीडियाच्या युगात शिवसेना एक वादळ ही संकल्पना तरुणांच्या मनात पुन्हा रुजवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? शिवसेना एक वादळ हे माझं अपत्य आहे. मी का म्हणतो? कारण ज्या दिवशी शिवसेना एक वादळ हे नाव मी निश्चित केलं, मला बरेच जण म्हणायचे, ह्या नावाने तुला यश मिळेल का? लोकांपर्यंत पोहोचशील का? कारण ह्या नावाची तर पळझड चालू आहे. या नावाला लोक पटकन पाहतील का?
मी म्हटलं नाही, माझं जे माध्यम असेल शिवसेनेचं, हे शिवसेना एक वादळ ह्याच नावाने असेल आणि वादळ आहे हे शिवसेनेचं. आज जवळपास 6 लाख शिवसैनिक त्याच्यावर एकवटले. आज महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर शिवसेना एक वादळ पाहिलं जातं. अगदी UAE, कतर सारख्या देशांपासून ते अगदी UK पर्यंत, ऑस्ट्रेलियापर्यंत हे माध्यम पाहिलं जातं. मला अभिमान वाटतो ह्या माध्यमाच्या मार्फत मी लाखो घरांपर्यंत पोहोचलो आणि शिवसेनेचे विचार मी ठेवू शकलो. शिवसेना एक वादळ या मार्फत आपण शिवसैनिकांना मजबूत करण्याचं काम केलं. ज्या काळात पडझड चालू होती, शिवसैनिक खचला जात होता, ज्या काळामध्ये शिवसैनिकांच्या मनामध्ये प्रश्न होता की काही आहे की नाही आता चांगल्या गोष्टी, त्या काळात शिवसेना एक वादळ आधार देत होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या त्या सगळ्या पडझडीमध्ये सुद्धा एक काय बोलतात, तिनके का सहारा, अशी शिवसेना एक वादळ उभं राहिलं होतं. जे जुने प्रेक्षक आहेत माझे शिवसेना एक वादळचे, शिवसैनिक आहेत, त्या सर्वांना माहिती आहे. ते म्हणतायत, तुम्ही एवढी हिंमत करताय, एवढ्या प्रशासनाच्या विरोधात जाताय, एवढ्या सत्तेच्या विरोधात जाताय, त्यावेळेस तर मुख्यमंत्री होते, बरं तुम्ही ठाण्यात ना, जीवाची भीती आहे की नाही, बरं स्वतःच्या नाही तर परिवाराला सुद्धा फुकून टाकलात की काय तुम्ही, तुमच्या डोक्याला तुम्ही कफन बांधलेत, पण तुमच्या लहान बाळांच्या असेल घरांच्या डोक्यांना पण कफन बांधलेत का? कारण काळ तसा आहे. आज माणसांच्या इथे हृदय नाही, इथे दगड आहेत, दगड. काही लोकांच्या आज गुंडागर्दी तुम्ही पहा, ठाण्यामध्ये ड्रग्स पहा, ठाण्याच्या समस्या पहा, तुम्हाला म्हणजे माणसाचं जीवन म्हणजे कसपटा समान झालंय. उद्या एक अनिश गाडवे गेला काय, कुणाला काय फरक पडतो बघायला गेलं तर. पण अशाही या काळामध्ये आपण ज्यावेळेस एखादं माध्यम घेऊन उभं राहिलो आणि लाखो शिवसैनिक महाराष्ट्रभरात जेव्हा त्यांचा सपोर्ट मिळाला, स्वतः उद्धव साहेबांनी आपल्या ह्या कार्याची तारीफ केली आहे. कित्येकदा मातोश्रीवर बोलवून त्यांनी ह्या कार्याची ज्यावेळेस तारीफ केली, त्यावेळेस कळलं कुठेतरी आपण भरून पावलो. जे काही केलं, नाद केला पण तो वाया नाही गेला म्हणतात.